नमस्कार. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपला सुरू आहे टाईप नंबर 2 मधला सब टाईप नंबर 3. लास्ट व्हिडिओमध्ये आपण 2 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आता आणखीन काही एक्झाम्पल्स ह्या सब टाईपमधले आपण कंटिन्यू करणार आहे. एक्झाम्पल नंबर 3, द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स इज. इथं हे एक्सचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ के. ह्या टेबलमध्ये दिसतं आहे की प्रोबॅबिलिटीज ज्या आहेत त्या इन टर्म्स ऑफ के दिलेल्या आहेत. तर इथला हा जो अननोन आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि मग मागच्या एक्झाम्पल्सप्रमाणेच ह्या काही प्रोबॅबिलिटीज आणि CDF आपण कॅल्क्युलेट करणार आहे. इथं ही एक कंडिशनल प्रोबॅबिलिटीसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सोल्युशन. पॉईंट नंबर 1, केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला आपल्याकडे कंडिशन असायला पाहिजे आणि ती कंडिशन म्हणजेच डेफिनेशन ऑफ PMF आहे. PMFच्या डेफिनेशनमध्ये आपण बघितलं आहे की सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम 1 असते. सो समेशन ऑफ P ऑफ X इज इक्वल टू 1 ही प्रॉपर्टी ते यूज केली. सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या ज्या रँडम व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूजच्या प्रोबॅबिलिटीची सम 1 लिहिली. आता ह्या व्हॅल्यूज पुट केल्या सगळ्या आणि सम 1 घेतली तर 21K इज इक्वल टू 1 आपल्याला मिळते आणि मग ऑफकोर्स केची व्हॅल्यू मिळेल 1/21. सो अशा प्रकारे खूप इझिली हा अननोन आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. सेकंड पॉईंट, प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 4. म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यूज 4 किंवा 4पेक्षा कमी ज्या ज्या आहेत त्यांच्या ह्या प्रोबॅबिलिटीची सम लिहिली. दिलेल्या टेबलमधून P ऑफ 1, P ऑफ 2, P ऑफ 3 आणि P ऑफ 4च्या व्हॅल्यूज पुट केल्या. ही सम येते 10K आणि मग शेवटी फर्स्ट पॉईंटमध्ये कॅल्क्युलेट केलेली केची व्हॅल्यू इथं पुट केली 1/21. तर सगळं मिळून हे 10/21 असा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. पॉईंट नंबर 3, प्रोबॅबिलिटी 2 लेस दॅन एक्स लेस दॅन 4. आता एक्सची व्हॅल्यू स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 2 आणि स्ट्रिक्टली लेस दॅन 4 पाहिजे. म्हणजेच ऑब्व्हियसली इथं फक्त एक्सची व्हॅल्यू 3 आपल्याला मिळेल. सो P ऑफ 3 म्हणजेच 3K. इथे केची व्हॅल्यू पुट केली 1/21 म्हणजे सगळं मिळून झालं 3/21. 3ने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड करा, आन्सर मिळते 1/7. पॉईंट नंबर 4, प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. आता ह्या एक्झाम्पलमध्ये एक्सची व्हॅल्यू 3 किंवा 3पेक्षा जास्ती म्हणजे इट विल गो अप टू 6. सो P ऑफ 3 प्लस P ऑफ 4 प्लस P ऑफ 5 प्लस P ऑफ 6 अशा ह्या प्रोबॅबिलिटीज घेतल्या. सगळ्या प्रोबॅबिलिटीज टेबलमधून पुट केल्या प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूज 3K, 4K, 5K आणि 6K. ही सम येते 18K. आता Kची व्हॅल्यू पुट करा 1/21. सो सगळं मिळून हे 18/21 होईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 3ने डिवाइड करा, 3 6 जार अँड देन 3 7 जार. सो आन्सर इज 6/7. पॉईंट नंबर 5, इथं कंडिशनल प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 गिवन एक्स लेस दॅन 4. कंडिशनल प्रोबॅबिलिटीची जी डेफिनेशन आपण बघितलेली आहे त्याच्यानुसार ह्या दोन इव्हेंट्सच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी न्यूमरेटरमध्ये आणि सेकंडची प्रोबॅबिलिटी डिनॉमिनेटरमध्ये इथं आपण घेणार. न्यूमरेटरमध्ये हे जे इंटरसेक्शन आपण घेतलेलं आहे याचा अर्थ असा आहे की सायमल्टेनियसली ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. म्हणजेच 2 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन 4 पाहिजे आणि मग ही कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत तर 2 आणि 3. म्हणून मग प्रोबॅबिलिटी ऑफ 2 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन 4 साठी लिहिलं P ऑफ 2 प्लस P ऑफ 3. डिनॉमिनेटरमध्ये प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन 4 घ्यायचं आहे. सो एक्सच्या ज्या ज्या व्हॅल्यूज 4पेक्षा लहान आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूच्या प्रोबॅबिलिटीची सम डिनॉमिनेटरमध्ये घेतली. मग टेबलमधून व्हॅल्यूज पुट केल्या. न्यूमरेटरमध्ये सम मिळते 5K, डिनॉमिनेटरमध्ये ही सम मिळते 10K. K कॅन्सल होईल, 5 1 जार 5, 5 2 जार 10. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आन्सर मिळते 1/2. सो कंडिशनल प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करणं सुद्धा खूप इझी काम आहे. इथं लक्षात येईल तुमच्या. पुढचा पॉईंट आहे CDF ऑफ एक्स. CDFच्या डेफिनेशननुसार f ऑफ
एक्स काय आहे, प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन इक्वल टू एक्स आहे. आणि मागच्या एक्झाम्पलचीच मेथड आपण वापरणार, क्युम्युलेटिव्ह सम घेणार प्रोबॅबिलिटीची आणि आपल्याला CDF मिळेल. मग त्यासाठी पहिल्या रोमध्ये एक्स लिहिला, दुसऱ्या रोमध्ये पी ऑफ एक्स लिहिला आहे. आता दिलेल्या टेबलमध्ये के ची व्हॅल्यू पुट करून ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीज इथे लिहिलेल्या आहेत. आणि मग ही फर्स्ट व्हॅल्यू कॅरी केली, ही फर्स्ट व्हॅल्यू आणि ही सेकंड व्हॅल्यू, ह्या दोघांची सम घेऊन CDF मधली सेकंड व्हॅल्यू मिळाली. मग ह्या दोघांची सम या जागी, या दोघांची सम या जागी, ह्या दोघांची सम या जागी आणि शेवटी या दोघांची सम म्हणजेच 21/21 म्हणजेच 1 इथं आपल्याला मिळेल. CDF मध्ये शेवटची व्हॅल्यू 1 मिळायला पाहिजे. इथं जर 1 मिळालं नाही तर आपलं काहीतरी चुकलंय असं समजून घ्या. एक्झाम्पल नंबर 4, द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स इज. इथं पुन्हा हे PD दिलेलं आहे आपल्याला. के ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे आणि काही प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सोल्युशन बाय डेफिनेशन ऑफ PMF. पुन्हा एकदा PMF ची जी कंडिशन आहे, सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज इक्वल टू 1, ही वापरली. इथं रॅन्डम व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम 1 घेतली, व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला मिळेल 12k इक्वल टू 1, म्हणजेच k इज इक्वल टू 1/12. सो खूप इझिली ही के ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. आता सेकंड पॉईंट, प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन -1. या टेबलमध्ये तुम्ही बघा -1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत, 0, 1 आणि 3. सो इट इज प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 3. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, 0ची प्रोबॅबिलिटी 3k आहे, 1ची प्रोबॅबिलिटी 5k आहे, 3ची प्रोबॅबिलिटी k आहे, त्या व्हॅल्यूज पुट केल्या आणि मग के ची व्हॅल्यू पुट केली तर 9/12 मिळेल. 9/12 न्यूमरेटर डिनॉमिनेटर 3 ने डिवाइड करा म्हणजेच 3/4 अशी ही प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळेल. पॉईंट नंबर 3, प्रोबॅबिलिटी -3 लेस दॅन एक्स लेस दॅन 3. टेबलमधल्या ह्या एक्सच्या व्हॅल्यूज ऑब्झर्व केल्या तर -3 आणि +3च्या मध्ये व्हॅल्यूज आहेत -1, 0 आणि 1. -1, 0 आणि 1. सो त्यांच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज k, 3k आणि 5k इथं पुट केल्या. ही सुद्धा सम 9k's येते, म्हणजे ह्याच प्रॉब्लेमप्रमाणे ही सुद्धा प्रोबॅबिलिटी 3/4 इतकीच येईल. पॉईंट नंबर 4, प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन 0. आता 0 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत तर प्रोबॅबिलिटी ऑफ 1 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 3. मग 1ची आणि 3ची प्रोबॅबिलिटी जी आहे टेबलमधली ती व्हॅल्यू पुट केली, 5k + k 6k येणार टोटल. के ची व्हॅल्यू 1/12 पुट केली, 6/12 झाले. 6 ने न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिवाइड करा म्हणजे आन्सर मिळते 1/2. पॉईंट नंबर 5, इथं पुन्हा एकदा आपल्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 2 गिवन एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कंडिशनल प्रोबॅबिलिटीच्या डेफिनेशननुसार ह्या दोन इव्हेंट्सच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी न्यूमरेटरमध्ये आणि दुसऱ्याची प्रोबॅबिलिटी डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला लिहायची आहे. ह्या दोन्हीच्या इंटरसेक्शनचा अर्थ आहे दोन्ही कंडिशन्स एकाच वेळेला सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत, म्हणजेच 0 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन 2 आपल्याला मिळायला पाहिजे न्यूमरेटरमध्ये. आता एक्सची व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा मोठी आणि 2 पेक्षा लहान, म्हणजेच एक्सच्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळतील 0 आणि 1. त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम न्यूमरेटरमध्ये घेतले. एक्स ग्रेटर इक्वल टू 0 म्हणजे 0 आणि 0 पेक्षा एक्सच्या मोठ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम डिनॉमिनेटरमध्ये घ्यायची आहे. सो टेबलवरून 0 किंवा 0 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू 0, 1 आणि 3 मिळतात, त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम डिनॉमिनेटरमध्ये लिहिलेली आहे. टेबलवरून ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूज पुट केल्या आणि मग न्यूमरेटरची सम, डिनॉमिनेटरची सम न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये लिहिली. के कॉमन आहे तो कॅन्सल केला आणि आन्सर आपल्याला मिळते 8/9. फायनली CDF ऑफ एक्स आपल्याला लिहायचं आहे. सेम लास्ट एक्झाम्पलमधली मेथड आपण यूज करणार. डेफिनेशननुसार एफ ऑफ एक्स किती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू एक्स. लक्षात घ्या, CDF जेव्हा जेव्हा कॅल्क्युलेट कराल त्या सगळ्या वेळेला ही डेफिनेशन लिहायला विसरायचं नाही. ॲडिंग प्रोबॅबिलिटीज क्युम्युलेटिव्हली वी गेट एफ ऑफ एक्स ॲज बिलो. सो क्युम्युलेटिव्ह पद्धतीनं सम घेतली तर आपल्याला CDF मिळू शकतो. बघा इथे एक्स लिहिला, मग के ची व्हॅल्यू पुट करून पी ऑफ एक्स लिहिलेला आहे
आणि मग ही फर्स्ट व्हॅल्यू कॅरी करायची, ही फर्स्ट आणि ही सेकंड, ह्या दोघांची सम इथे येणार. सो 2/12 प्लस 1/12 दॅट इज 3/12. देन 3 प्लस 3 6/12, 6 प्लस 5 11/12, 11 प्लस 1 12/12 दॅट इज 1. CDF मधली लास्ट व्हॅल्यू 1 यायला पाहिजे, कारण ही ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीजची सम असते. सो इथं हा सुद्धा प्रॉब्लेम संपलेला आहे. एक्झाम्पल नंबर 5. द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स इज. आता इथे बरंचसं मोठं टेबल आपल्याला दिसते. फाइंड व्हॅल्यू ऑफ के, प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन 3 अँड प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन 4. आता इथं बघा की प्रोबॅबिलिटी 0ची 0च आहे, म्हणजे खरं तर हे या टेबलमध्ये नसतं तरी चाललं असतं. एनिवेज दिलेलं आहे तर आपल्याला कॅरी करावं लागेल. सगळ्या प्रोबॅबिलिटीज जर ऑब्झर्व केला तर इथे काही जागी के स्क्वेअर किंवा अशा प्रकारचे एक एक्सप्रेशन पण दिसतं. काळजीचं काही कारण नाही आहे, सेमच प्रोसिजर आपण वापरणार. पहिली कंडिशन आहे डेफिनेशननुसार सम ऑफ प्रोबॅबिलिटीज इज इक्वल टू 1. सगळ्या ह्या प्रोबॅबिलिटीची सम 1शी इक्वेट केली. बघा लेफ्ट हँड साईडला हे जे सगळं एक्सप्रेशन आहे ते सिम्प्लिफाय केलं तर 10k² प्लस 9k मिळेल. राईट हँड साईडला आहे 1, हा 1 लेफ्टला कॅरी केला. के मधले एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळते, ते सॉल्व करायला हा जो प्लस 9k आहे तो 10k मायनस के असा स्प्लिट केला. फर्स्ट 2 टर्म्समधून 10k कॉमन काढला, k प्लस 1 ब्रॅकेटमध्ये मिळालं. लास्ट 2 टर्म्समधून मायनस कॉमन काढा, म्हणजे ब्रॅकेटमध्ये k प्लस 1 मिळेल. या दोन्ही टर्म्समध्ये k प्लस 1 कॉमन आहे, तो k प्लस 1 कॉमन काढा, म्हणजे फर्स्ट टर्ममधला 10k, हे मिडल साईन निगेटिव्ह आणि इथला 1, असं मिळून आपल्याला हे 2 फॅक्टर्स इथे मिळतील. आता ह्या 2 टर्म्सचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे आयदर ऑफ द टर्म शुड बी इक्वल टू 0. के प्लस 1 जर 0 घेतलं तर केची व्हॅल्यू मिळेल -1. 10k मायनस 1 जर 0 घेतलं तर केची व्हॅल्यू मिळेल 1/10. पण केची व्हॅल्यू जर -1 आहे असं मानलं तर इथं 1ची प्रोबॅबिलिटी -1 येईल, 2ची प्रोबॅबिलिटी -2 येईल, 3ची प्रोबॅबिलिटी -2 येईल. आणि मित्रांनो प्रोबॅबिलिटी कधीही निगेटिव्ह असत नाही. सो बट इफ के इज इक्वल टू -1 द प्रोबॅबिलिटीज विल बी निगेटिव्ह. हेन्स के नॉट इक्वल टू -1 अशा प्रकारचे कॉमेंट सोल्युशनमध्ये आपण करणार आणि ही व्हॅल्यू के इज इक्वल टू -1 आपण डिस्कार्ड करणार, इग्नोर करणार, रिजेक्ट करणार आणि केची व्हॅल्यू 1/10 आहे असं डिक्लेअर करायचं. सो इथं फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला केची व्हॅल्यू 1/10 मिळालेली आहे. जेव्हा कॅल्क्युलेशन थोडंसं असं लेंदी प्रकारचं असतं त्यावेळेला हे एका पॉईंटला 2 मार्क्स मिळतात हे लक्षात घ्या. आता प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन 3. टेबलवरून 3 पेक्षा लहान असलेल्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज बघितल्या, त्या आहेत 0, 1 आणि 2. तर मग त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम इथे लिहायची. 0ची प्रोबॅबिलिटी 0, 1ची k, 2ची 2k, ह्या व्हॅल्यूज टेबलमधल्या घेतलेल्या आहेत. यांची सम येते 3k. केची व्हॅल्यू आहे 1/10. सो सगळी मिळून ही प्रोबॅबिलिटी मिळालेली आहे 3/10. पॉईंट नंबर 3, प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन 4. आता टेबलमध्ये जर ऑब्झर्व केलं तर 4 पेक्षा मोठ्या असलेल्या रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहेत 5, 6 अँड 7. त्यांच्या प्रोबॅबिलिटीची सम लिहिली. टेबलमधल्या व्हॅल्यूज पुट केल्या आणि सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळते 10k² प्लस k. आता केची व्हॅल्यू 1/10 पुट करा. 10k² म्हणजे k इंटू k इथे घेतलेलं आहे आणि मग हे प्लस केची व्हॅल्यू पुन्हा एकदा 1/10. हा 10 ह्या 10 बरोबर कॅन्सल होऊन इथं ही व्हॅल्यू 1/10 मिळेल आणि हे 1/10 सगळं मिळून झाले 2/10 म्हणजेच 1/5. एक्झाम्पल नंबर 6. द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्स इज. इथं पुन्हा एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिले. क्वेश्चन्स आहेत फाइंड व्हॅल्यू ऑफ ए, CDF ऑफ एक्स, ड्रॉ स्केच ऑफ CDF. सोल्युशन. पॉईंट नंबर 1, बाय डेफिनेशन ऑफ PMF समेशन PX इज इक्वल टू 1. आता ह्या ज्या सगळ्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्यांची सम 1 घेतली. प्रोबॅबिलिटीच्या टेबलमधल्या व्हॅल्यूज पुट करून 1शी इक्वेट केल्यावर 2a + a 3a आणि ही फ्रॅक्शनची सम 5/20 आपल्याला मिळते. 5/20 म्हणजेच 1/4. हे 1/4 राईट हँड साईडला घेतले, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3/4 मिळते. आता हा 3 राईट हँड साईडला घ्या, मग हा 3
आणि हा 3 कॅन्सल होईल आणि एची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 1/4. CDFसाठी नेहमीप्रमाणे क्युम्युलेटिव्ह सम घेऊन आपण CDF कॅल्क्युलेट करणार आहे. एक्स लिहिला, मग एच्या व्हॅल्यूज पुट करून हा P ऑफ एक्स लिहिलेला आहे आणि मग F ऑफ एक्ससाठी फर्स्ट व्हॅल्यू कॅरी करा. मग ह्या दोघांची सम 3 + 1 4/20 इथं घेतली. आता ह्या दोघांची सम घ्यायची आहे, पण इथं 1/4 आहे. यांची सम डायरेक्टली घ्यायची असेल तर डिनॉमिनेटर सेम करावे लागतील. मग या 4चा 20 करायच्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 5ने मल्टिप्लाय केलं तर हे 5/20 होईल. मग 5/20 मधला 5 आणि ह्या 4 म्हणजे 9/20 इथे येईल. पुन्हा एकदा इथे डिनॉमिनेटर 20 करायच्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 5ने मल्टिप्लाय करा. सो इथे येणार आहे 5 4 20 आणि इथे येणार आहे 5 2 10. 10 + 9 होईल 19. सो 19/20 अशी ही CDFची व्हॅल्यू मिळाली. पुन्हा 19 + 1 20/20 म्हणजेच 1 अशी CDFची फायनल व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आता ह्या CDFचा रफ स्केच काढायचा. रफ स्केचचा अर्थ असा आहे की अप टू स्केल नसलं तरी चालतंय, लक्षात घ्या, कारण तसंही हे ग्राफ पेपरवर आपण ड्रॉ करणार नाही आहे. मग एक्स ॲक्सिसवरती रँडम व्हेरिएबल एक्सच्या व्हॅल्यूज आणि वाय ॲक्सिसवरती ह्या F ऑफ एक्सच्या व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या आहेत. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला F ऑफ एक्सची व्हॅल्यू ॲट 1.9 तुम्ही घ्याल, इमॅजिन करा F ऑफ एक्स = 1.9 आपण लिहिलं. 1.9चा अर्थ असा आहे की एक्सची व्हॅल्यू 1.9 असणाऱ्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची सम. पण 1.9 म्हणजे 1 आणि 2च्या मधली व्हॅल्यू आहे आणि 1.9 पेक्षा लहान ही एकच व्हॅल्यू मिळते 1. मग फक्त 1ची सम म्हणजे सी येणार आहे. सो याचा अर्थ असा आहे की एक्झॅक्टली 1ला ही व्हॅल्यू 1/20 मिळेल आणि 1पेक्षा लहान सगळ्यांची व्हॅल्यू 0 येणार आहे, कारण ह्या टेबलमध्ये ती व्हॅल्यूच नाही आहे लेफ्ट हँड साईडला. सो ती 0 घ्यायची आहे. एक्झॅक्टली 2ला CDF होणार आहे 4/20, पण 1 पासून 2 पर्यंतच्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत एक्सेप्ट 2 ही व्हॅल्यू 1/20 राहील. 2 पासून 3 पर्यंत व्हॅल्यू 4/20 राहणार. एक्झॅक्टली 3ला 9/20 होईल. 3 पासून 4 पर्यंत 9/20, एक्झॅक्टली 4ला 19/20. 4 पासून 5 पर्यंत 19/20, एक्झॅक्टली 5ला 1 आणि 5च्या पुढच्या कुठल्याही व्हॅल्यूज इथे घेतल्या एक्सच्या तर त्यावेळेला प्रोबॅबिलिटी 0 येईल आणि त्याच्यामुळं Fची व्हॅल्यू ही 1 इथून पुढे सतत राहील. मग ह्या माहितीचा जर ग्राफ काढला, रफ स्केच काढलं तर अशा प्रकारे दिसेल. एक्स ॲक्सिसवरती एक्सच्या व्हॅल्यूज, वाय ॲक्सिसवरती F ऑफ एक्स घेतलं. तुमच्या सोयीनुसार प्रॉपर स्केल घ्या. फक्त 5च व्हॅल्यूज एक्स ॲक्सिसवर रिप्रेझेंट करायच्या आहेत, त्यामुळे योग्य प्रमाण घ्या. 1 2 3 4 5 घेतलं. आपल्या सोयीसाठी अशा व्हर्टिकल डॉटेड लाईन्स ड्रॉ करा, म्हणजे हे जे पॉईंट्स आपण घेणार आहे ते मिसप्लेस होणार नाहीत. त्याच्यानंतर सरळ वाय ॲक्सिसवर मी काय केलं तर डिनॉमिनेटरमध्ये 20 आहेत, म्हणून 1 पर्यंत जायच्यासाठी मी हे 2च्या स्टेप्स घेतले. 2/20, 4/20, 6/28, 10, 12, 14, 16, 18 आणि 20/20 म्हणजेच 1. सो नोटबुकमध्ये जर हे ड्रॉ केलं तर 10 लाईन्स आपल्याला लागतील हे रिप्रेझेंट करायला, हे लक्षात घ्या. आणि मग आता काय करायचं तर आपण बघितलं एक्झॅक्टली 1ला व्हॅल्यू 1/20 घ्यायची आहे. सो एक्झॅक्टली 1ला इथं सॉलिड डॉट काढायचा, ठीक आहे. मग 2ला व्हॅल्यू 4/20 घ्यायची आहे. 2ला इथं सॉलिड डॉट काढायचा आणि मग ही जी 1ला हा जो डॉट आहे तिथून एक पॅरलल टू एक्स ॲक्सिस ही लाईन ड्रॉ करायची अप टू 2, पण 2च्या इथं हा एम्प्टी सर्कल ड्रॉ करायचा. याचा अर्थ असा आहे की एक्झॅक्टली 2ला व्हॅल्यू कुठली घ्यायची आहे तर हे सर्कल एम्प्टी असल्यामुळे ही व्हॅल्यू घेणार नाही आपण, तर हे सॉलिड सर्कल आहे तर मग आपण ही व्हॅल्यू इथं 2ची म्हणून कन्सिडर करणार. मग इथं 1च्या लेफ्टला बघा, एक्झॅक्टली 1ला व्हॅल्यू तुम्ही 1/20 घेतले. 1च्या लेफ्टला सगळ्या व्हॅल्यू 0 आहेत आणि त्यामुळे 1च्या लेफ्टला हे अशा प्रकारे हे 0 दाखवलेलं आहे. आता एक्झॅक्टली 2ला व्हॅल्यू 4/20 आणि तीच व्हॅल्यू अप टू 3 राहणार आहे. फक्त एक्झॅक्टली 3ला व्हॅल्यू किती येणार आहे, एक्झॅक्टली 3ला व्हॅल्यू येणार आहे 9/20. सो 9/20ला इथं सॉलिड सर्कल येईल आणि 4/20ला एम्प्टी सर्कल येईल. हे पुन्हा जॉईन करायचे बाय पॅरलल लाईन लाईक दिस. असंच मग एक्झॅक्टली 4ला व्हॅल्यू किती घ्यायची आहे, एक्झॅक्टली 4ला 19/20 येणार आहे. मग एक्झॅक्टली 3ची जी व्हॅल्यू आहे, 3ची व्हॅल्यू आहे 9/20, तिथून ही एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ केली
याचा हा जो एंड पॉईंट आहे हा एम्प्टी सर्कलने रिप्रेझेंट करायचा. पुन्हा एकदा 4ची जी व्हॅल्यू आहे 19/20 तिथून एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. ह्या 5च्या लाईनपाशी एम्प्टी सर्कल ड्रॉ करायचा. एक्झॅक्टली 5ला व्हॅल्यू घ्यायची 1 आणि 5च्या पुढच्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या 1च राहणार आहेत, म्हणून अशा प्रकारे ॲरोनी रिप्रेझेंट करायचं. इथं आता थोडीशी जागा नसल्यामुळे मी हा छोटा ॲरो काढला आहे. तुम्ही थोडासा अजून मोठा ॲरो काढायला काय हरकत नाही आहे. सो स्केच काढणं काही फार अवघड काम नाही आहे, खूप इझिली हे करता येईल. एक्झाम्पल नंबर 7. द PMF ऑफ एक्स इज P ऑफ एक्स इज इक्वल टू K. आता तुम्हाला माहिती आहे हे ब्रॅकेटमध्ये वरती 4 आणि x म्हणजे कॉम्बिनेशनचं नोटेशन आहे आणि 4C एक्सच्या ऐवजी हे नोटेशन वापरतात. फॉर एक्स इज इक्वल टू 0, 1, 2, 3 अँड 4 K इज ग्रेटर दॅन 0 अँड दॅट इज इक्वल टू 0 अदरवाईज. याचा अर्थ असा आहे की एक्सच्या ह्या व्हॅल्यू सोडून बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूसाठी प्रोबॅबिलिटी किती आहे? 0 आहे. आता आपण इतके एक्झाम्पल्स बघितले. फॉर द फर्स्ट टाइम असं झालंय की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या ऐवजी इथं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आपल्याला दिलंय. पण मित्रांनो प्रोसिजर बदलणार नाही आहे, उलट आपलं काम थोडंसं वाढेल हे लक्षात घ्या. कारण टेबल दिला असेल तर तुम्हाला डायरेक्टली सेपरेट सगळ्या प्रायोरिटीज दिलेल्या असतात आणि टेबल इथं दिलेलं नाही, फंक्शन दिलंय, मग तुम्हाला सगळ्या प्रायोरिटीज आधी कॅल्क्युलेट करून घ्याव्या लागतील. सो फर्स्ट पॉईंटमध्ये ही डेफिनेशन वापरली आणि ह्या डेफिनेशनमध्ये एक्सच्या 0, 1, 2, 3 आणि 4 0, 1, 2, 3, 4 बघा डेफिनेशनमध्ये इथे एक्सच्या जागी 0, 1, 2, 3 आणि 4 ह्या व्हॅल्यूज पुट केल्या. आता के तर सगळ्या पॉईंटमध्ये कॅरी होईल. 4C0 सबस्क्रिप्ट 0 असेल तर कॉम्बिनेशनची व्हॅल्यू 1 असते, हे मिळालं 1. 4C1 सबस्क्रिप्ट 1 असेल तर कॉम्बिनेशनची व्हॅल्यू सुपरस्क्रिप्ट एवढी असते, त्यामुळे हे मिळाले 4. सगळे मिळून झाले 4K. 4C2 म्हणजे 4 पासून सुरू केलं, 2 नंबर्स दिले 4 × 3, डिनॉमिनेटरमध्ये 2 × 1 सिम्प्लिफिकेशन केलं तर मिळते 6, सगळे मिळून मिळालं 6K. 4C3 ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल. 3 आणि 2 कॅन्सल झाला, उरते 4, सो 4K मिळालं. 4C4 दोनही नंबर सेम असतील तर कॉम्बिनेशनची व्हॅल्यू 1 असते. अशा प्रकारे केची व्हॅल्यू अशा प्रकारे ही व्हॅल्यू आपल्याला मिळते K. सो लक्षात घ्या टेबल दिलं नसेल आणि अशा प्रकारे फंक्शन दिलं असेल तर ही फक्त एक स्टेप एक्स्ट्रा करावी लागेल. सगळ्या प्रोबॅबिलिटी सेपरेटली कॅल्क्युलेट कराव्या लागतील, बाकीची प्रोसिजर सगळी सेमच आहे. म्हणजे PMFची डेफिनेशन आपण वापरणार. त्या डेफिनेशनमधली ही जी कंडिशन आहे सेकंड कंडिशन समेशन ऑफ प्रायोरिटी इज इक्वल टू 1, त्या कंडिशननुसार सगळ्या प्रायोरिटीची सम 1 लिहिली आणि मग सगळ्या व्हॅल्यूज इथं पुट केल्या. 16K इज इक्वल टू 1 मिळते, म्हणजेच K मिळेल 1/16. आता ह्या प्रॉब्लेममध्ये फक्त Kचीच व्हॅल्यू विचारले, कारण आपल्याला इथं Kची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यापूर्वी सगळ्या प्रोबॅबिलिटीजसुद्धा कॅल्क्युलेट कराव्या लागलेल्या आहेत. एक्झाममध्ये जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर 2 मार्काला येऊ शकेल. पहिल्या स्टेपला 1 मार्क मिळेल आणि त्या दिसणाऱ्या स्टेपसाठी अजून 1 मार्क, असे 2 मार्क्स तुम्हाला टोटल त्याच्यामध्ये मिळू शकतील. एक्झाम्पल नंबर 8 आता. द PMF ऑफ एक्स इज probability of x equal to 5cx upon 2⁵ for x equal to 0, 1, 2 up to 5 and that is equal to 0 otherwise. इथं न्यूमरेटरमध्ये 5cx आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 2⁵ आहे. आता probability x less than equal to 2 is equal to probability x greater than or equal to 3 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि मग इक्वेशन प्रूव्ह करायचं असेल तर LHS सेपरेटली कॅल्क्युलेट करा, RHS सेपरेटली कॅल्क्युलेट करा आणि व्हॅल्यूज इक्वल आहे ते प्रूव्ह करा. बघा सोल्युशनमध्ये probability x less than or equal to is equal to P of 0 plus P of 1 plus P of 2. 2 किंवा 2 पेक्षा लहान असलेल्या यातल्या व्हॅल्यूज कुठल्या 0, 1, 2 त्यांच्या प्रॉपर्टीची समिती लिहिली. मग P of 0 साठी ह्या डेफिनेशनमध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करून ही टर्म लिहिले. P of 1 साठी ह्या डेफिनेशनमध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट करून ही टर्म लिहिले. तशीच मग P of 2 ची व्हॅल्यू लिहिले. आता 5C0 सबस्क्रिप्ट 0 असेल तर व्हॅल्यू 1 असते, सो हे 1 लिहिले. 2⁵ आहे 32. 5C1 सबस्क्रिप्ट 1 असेल तर व्हॅल्यू सुपरस्क्रिप्ट एवढे असते, ते लिहिले 5. 5C2 ची व्हॅल्यू अशी सेपरेटली कॅल्क्युलेट करा आणि ती इथं पुट करा. इथं थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाले, हा ब्रॅकेट खूपच जवळ आला, हा थोडासा इकडे लांब लिहायला पाहिजे. आता डिनॉमिनेटर सेम आहे, ॲडिशन ऑफ न्यूमरेटर्स करा. 16/32 येतं, याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर मिळेल 1/2. सो या डेफिनेशनचा यूज करून आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन इक्वल टू 2 मिळालेलं आहे 1/2. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1
आणि ही लेफ्ट हँड साईड कॅल्क्युलेट करून झालेली आहे. ह्याच मेथडनी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 3 आपण कॅल्क्युलेट करणार आहे. 3 किंवा 3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत तर 3, 4 आणि 5. सो प्रोबॅबिलिटी एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 3 साठी प्रोबॅबिलिटी ऑफ 3 प्लस 4 प्लस 5 आपण लिहिलं आणि मग हे आले 5c3 प्लस 5c4 प्लस 5c5 डिवायडेड बाय 2⁵ इन ईच टर्म. आता 5c3 ची व्हॅल्यू 5c2 शी इक्वल असते खरं तर. ही व्हॅल्यू 10/32 येणार. 5c4 म्हणजेच 5c1 त्याला 5/32 आणि दोन्ही सेम झाले तर व्हॅल्यू 1 येते. पुन्हा एकदा ही सम घेतली तर 16/32 म्हणजेच 1/2 येईल. आणि मग बाय इक्वेशन 1 and 2 सिन्स बोथ व्हॅल्यूज आर 1/2 बोथ द प्रोबॅबिलिटीज आर सेम असं आपल्याला कन्क्लुजन इथं मिळतं. हा सुद्धा प्रॉब्लेम जर एक्झाममध्ये आला तर फक्त 2 मार्काला येईल, लक्षात घ्या. तर इथं आपला हा टाईप नंबर 2 मधला सब टाईप नंबर 3 संपलेला आहे. ह्या टाईपमध्ये आपण काय काय कॅल्क्युलेशन्स केले तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन किंवा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिलेला असताना वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट केल्या, अननोन कॅल्क्युलेट केला, CDF कॅल्क्युलेट केला आणि CDFचा रफ स्केचसुद्धा आपण ड्रॉ केलेला आहे.